पण अजूनही कोणाच्या अंगात मरगळ असेल तर ती मरगळ दूर करण्यासाठी उभा आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कष्ट घेतलेले आहेत. आज आता भागवत म्हटल्याप्रमाणे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. येते 4 महिने मी तुमच्यासाठी सगळ्यांना मदत करण्यासाठी आणि तुमच्यावर गुलाल उधळण्यासाठी येते 4 महिने अजिबात अवघड नाही. फक्त तुम्ही आत्मविश्वास राहू द्या. लोक या राजवटीला एकाच वर्षात कंटाळले आहेत. शिंदे साहेब म्हटल्याप्रमाणे, राहुलजी म्हणतायत त्याप्रमाणे हे काही खऱ्यानं निवडणूक जिंकलेले नाही. बैमानीनं बदमाशीनं जिंकलेली ही निवडणूक उद्याच्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिकेमध्ये आपणाला दाखवून द्यायचे की ही निवडणूक लोकांच्या मनातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाहीत, तर उद्याच्या जिल्हा परिषदच्या चित्रातून, नगरपालिकाच्या चित्रातून आपल्याला दाखवायचे की खरे लोकांच्या मनातले उमेदवार आणि पक्ष कोणते आहेत. आता कार्यकर्त्यांनी सांगताना सांगितलं की आघाडी करा. आघाडी जवळजवळ झाल्यासारखीच आहे. प्रमुख नेत्यांची हिंगोलीमध्ये बैठक झाली आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढवण्याचं ठरवलं आहे आणि मला त्यांचा समन्वयक म्हणून प्रमुखपदी निवड सुद्धा केली. 3 पक्षाचं प्रमुख होऊन समन्वय साधणं इतकं सोपं नसतंय. त्यांना एक उदाहरण सांगितलं. एकाला मूळबाळ होत नव्हतं म्हणून थोडंसं उशिराच्या वयात त्यानं लग्न केलं. 2 बायका झाल्या तर, आणि त्या 2 बायकाकडे हा जेव्हा जायचा तर म्हातारीकडे गेला तर ती काळे केस उपटायची आणि तरुण बायकोकडे गेला तर ती पांढरे केस उपटायची आणि त्याच्या डोक्यावर एकही केस राहिला नाही. असं काम आघाडीचं करावं लागतंय. आपल्याकडंच इच्छुकांची संख्या एवढी मोठी आहे आणि चांगले उमेदवार येत आहेत, नवीन उमेदवार येत आहेत. काल फाळेगाव सर्कलमधून एक उमेदवार आला. तो डॉक्टर आहे, BDS डॉक्टर. त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला उमेदवारी द्या. कवठा सर्कलमधून एक मुलगा आला. तो इंजिनियर आहे, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. मला उमेदवारी द्या. मला तर पिढ्या घडवायची सवय आहे. जवळजवळ आता ही 3री बॅच मी तयार करायला. 82-83 मध्ये पहिल्या बॅचेस केल्या, 92-93 मध्ये दुसऱ्या बॅचेस केल्या. प्रल्हाद राखोंडे सारख्या कार्यकर्त्यांची टीम केली आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मी जिल्ह्यामध्ये एक चांगली टीम करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कदाचित आपल्या एकट्याची ताकद कमी पडेल म्हणून या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणूनच आपण लढणार आहोत. सोबत मी वंचित आघाडीला सुद्धा विनंती केली. त्यांच्या जिल्हाध्यक्ष शिरड शाहीद कांबळे त्यांना आणि सहकाऱ्यांना, त्याचबरोबर वसमतचे तालुका अध्यक्ष उत्तम मामा आणि भुजबळ त्यांचे काही सहकारी, की खरंच जर आपणाला देशात बिघडलेलं, जिल्ह्यात बिघडलेलं वातावरण जर सुधारायचं असेल, भाजपनं जी जाती जातीमध्ये भांडणं लावली, माणसा माणसामध्ये भांडणं लावली, तुम्ही गेल्या 1 वर्षाचा या सरकारचा काळ पहा. जनतेच्या प्रश्नावर एखादा मंत्री, एखादा आमदार बोललाय का? गेल्या वर्षापासून ओबीसी विरुद्ध मराठी, कुठं बंजारा विरुद्ध ओबीसी, एसटी, वेगवेगळे मोर्चे निघत आहेत. हे सगळी जी भांडणं लावलीत हे या देशाच्या आरोग्याला परवडणारं नाही.
तुम्हाला आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काही तरुण मुलांच्या मनामध्ये जे वेगवेगळे विचार आले, नेत्यांनी डोके बैठवले, जनतेचं काही म्हणणं नव्हतं, पण सर्वपक्षीय नेत्यांनी डोके बैठवले. ते आपणाला दुरुस्त करण्याचं काम ही निवडणूक लढवणं आणि जे जाती जातीमध्ये अंतर वाढवण्याचा काही प्रयत्न चाललाय ते अंतर कसं कमी करता येईल हा प्रयत्न या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना निवडून द्यायचा. लोक जातीवादी नाही. आता शिंदे साहेब म्हटले की मी ओबीसीला आव्हान करतो. माझं पुरजोळ सर्कल हे पूर्ण ओबीसीच आहे. 1-2 गावं सोडलेत. बरोबरीनं मत आहेत आम्हाला तिथं सुद्धा. मराठीची मतं आहेत किती तिथं, पण तिथं सुद्धा ओबीसीनं बरोबर आहे. खरंच लोक जातीवादी नाहीत, नेते स्वार्थी झाले. स्वतःच्या खुर्च्या टिकाव म्हणून एकमेकाचे डोके फोडायला हे लावतात आपले. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि उद्या ठरवलं तरी आपण राहू शकू का असे, आणि सुखा समाधानानं राहू शकू का? आज आधीच समाधान हरवलेला माणूस आहे. आज सगळं वाहन आहे, उत्पन्नही थोडे बहुत वाढले, साधन संपत्ती वाढलेली आहे, पण समाधान हरवलेला माणूस आहे. गरिबीमध्ये माणसं समाधानी होती, गरिबीमध्ये माणसामध्ये प्रेम होतं. आज ते सगळं या निवडणुकापायी नेत्यांनी आपले जे घालवलंय ते सुख समाधान सुद्धा आपणाला आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ववत करायचंय. पूर्ववत आपणाला माणसं प्रेमानं जोडायची. म्हणून या निवडणुकीला एक वेगळं महत्व आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात राहुलजी काही बोलतात, निवडणूक आयोग उत्तर देत नाही. हे भाजपचे चमचे निवडणूक आयोग समजून स्वतःला उत्तर देतात. देशाचा पंतप्रधान स्वतःला 56 इंचाची छाती, अनेक वेळा सांगितले की 56 इंच की छाती आहे. अमेरिकेचे पंतप्रधान की मी हिंदुस्थान पाकिस्तानचं युद्ध थांबवलं. एक ब्र शब्द काढायची ताकद नाही भारताच्या पंतप्रधानाची. आपण कुणाशी व्यापार करावं, कुणाशी व्यापार करू नये हे अमेरिकेचे पंतप्रधान सांगतात की तुम्ही रशियाकडून तेल घेऊ नका. L&T आणि मेगा इंजिनिअरिंग यांचा भ्रष्टाचार. 6,000 कोटी रुपयाचं रस्त्याचं टेंडर होतं. L&T ही जगामध्ये काम करणारी कंपनी, मेघा ही अत्यंत इंजिनिअरिंग ही अत्यंत छोटी कंपनी. L&Tनं 6,000 कोटीचं टेंडर भरलं आणि मेगा इंजिनिअरिंगनं 9,000 कोटी रुपयाचं टेंडर भरलं. L&T जिचं काम जगभरात चालू आहे त्या कंपनीला डिस्क्वालिफाय केलं आणि एकच टेंडर 9,000 कोटीचं मंजूर झालं आणि शासनानं त्याला कामाचे आदेशही काढले. L&T कंपनी कोर्टात गेली, हायकोर्टात गेली. हायकोर्टाने विचारलं की तुम्ही तुमचे आदेश परत घेता का? आम्ही न्यायालयाने आदेश द्यावे आणि 9,000 कोटीचं टेंडर रद्द करून पुन्हा L&Tला 6,000 कोटीला काम देण्याचं काम झालं. लाज वाटायला पाहिजे काय की 3,000 कोटी रुपयाचा एका रस्त्यात घोटाळा. मागची जी विकासाची ही सगळी गंगा सांगतायत, ही सगळी गंगा L&T आणि मेगा इंजिनिअरिंग सारखीच सगळीकडे वाहते. आपल्या इथं सुद्धा उदाहरण आहेत की एका वर्षात झालेला, काल मार्केट कमिटीला गेलो, जायची पद्धत आहे. 1 वर्षापूर्वी झालेला सिमेंट रोड आता पूर्ण मातीचा रोड झालाय. कामाचा दर्जा हा कुठेही चांगला राहिला नाही. जिल्हा परिषदचे महत्वाकांक्षी केंद्र सरकारनं जी जलजीवन मिशन आणली, 300 गावामध्ये स्कीम झाली. आपल्या गावात तपासा किती गावामध्ये नळाला पाणी येतंय. या पद्धतीनं हजारो कोटी रुपयाचा चुराडा होऊन जनतेला जर त्याचा फायदा मिळत नसेल तर तुम्हा आम्हाला जागं झालं पाहिजे, लढलं पाहिजे, सत्तेत आलं पाहिजे आणि पुन्हा एकदा कामाचा दर्जा सुधारून, ऑफिसेसचा प्रशासनातला दर्जा सुधारून लोकांना मोफत कामं कशी होतील, योजनांचा पैसा लोकांना कसा मिळेल, यासाठी तुम्हाला आम्हाला उद्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका लढायच्या. म्हणून उमेदवारी मागणाऱ्यांना एक विनंती करतो
की उमेदवारी मागा, पण जेव्हा 3 पक्ष आपण एकत्र येऊ त्यावेळी माझ्याही काही मर्यादा येतील. मग मी त्या मतदारसंघाचा विचार घेणार आहे. जिथं दोन प्रमुख उमेदवार असतील तिथं त्या मतदारसंघाचा विचार घेणार आहे आणि त्या मतदारसंघामध्ये लोकांच्या मनावरचा उमेदवार देणार आहे. मी माझ्या मनाने काहीच करणार नाही. गावातल्या 2-2, 4-4 विचार किंवा ही 2 नावं आली, मी काय ठरवू आणि गावातलं जे मत येईल त्याप्रमाणे उमेदवारी आपण करू. आणि ही निवडणूक निश्चितपणे लोकांची मोठ्या प्रमाणात नाराजी उघडपणे व्यक्त करता येत नाही. मोठ्या लेवलला उघडपणे नाराजी व्यक्त केली तर ईडी व्हायली, CBI मागे लावायला. लहान्या लेवलला नाराजी व्यक्त केली गावगुंड त्याला दाबायले, का बोंबलायला रे म्हणून, लावू का तुझी सोय. त्याच्यामुळे नाराजी व्यक्त करण्याचं उत्कृष्ट आपल्याला साधन सगळ्याला उद्या जिल्हा परिषद नगरपालिकेत येणारं मतदान आहे. त्यासाठी तुम्ही सायलेंटली काम करून कसं यश प्राप्त करता येईल हे बघा. समुद्र वर किती शांत वाटत असला तर समुद्राच्या आत पोटामध्ये सुद्धा खूप लहरी असतात. त्या लहरीसारखं काम करून तुम्ही आम्ही सगळ्यांनी उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकामध्ये झेंडा लावायचा आहे, गुलाल उधळायचा आहे. त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी तयारीला लागावं एवढी विनंती करतो. काही लोकांना भीती वाटते की बाबा मोठे मोठे माणसं दुसरे पक्ष बदलायचे. कारण काय तुम्हालाही माहिती की काहीतरी आर्थिक रसद मिळेल या भरोशावरती ते चालले. ज्याने 20-20 वर्ष राष्ट्रवादीचे गुण गायले, 20-20 वर्ष त्यांनी काँग्रेसचे गुण गायले, काहीने शिवसेनेचे गुण गायले, तेव्हा त्यांना कळालं नाही ना आता मथारे झाल्यावर कळालंय की विकासासाठी भाजपमध्ये चाललो, विकासासाठी शिंदेकडे चाललो. तुम्हाला 20 वर्ष नाही कळालं आणि आता तुमच्या डोक्यात उजेड पडला. तुमच्या डोक्यात अंधार करण्याचं काम लोक नक्की करतील हा मला विश्वास आहे. आणि आज जरी या मजबूतीचे कार्यकर्ते कोणीच नाही की एखादा कार्यकर्ता गेला म्हणजे त्याच्यावर 500 मतदार गेले. होता एक काळ, आज तो काळ नाही. मतदार हा स्वतंत्रपणे विचार करून मतदान करतो. त्याच्यामुळे नेते गेले म्हणून अजिबात कोणी नाराज होऊ नका. गेले तर बरं झालं, तिथं नव्याला संधी मिळते. मला तर फार चांगलं झालं. नाही तर कुठे तिकीट म्हणलं की हीच मंडळी. आता हे गेले तर आपल्याला चांगल्या लोकांना उमेदवारी सुद्धा देता येतील. राष्ट्रवादीचं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की माझी एक चांगली टीम, चांगलं जिल्ह्यामध्ये काम करणारी टीम पुन्हा एकदा आणायचं आणि भविष्यात 10-20 वर्ष या जिल्ह्याचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी मी तो प्रयत्न करणार आहे. तुम्ही सगळे त्यात साथ द्याल हा विश्वास करतो. आणखी एक, वकील साहेबांना सांगितल्याप्रमाणे लोकशाहीची वाट लावण्याचं काम भाजपच्या पिरियडमध्ये चालू आहे. मुंह में राम बगल में छुरी खरंच चालू आहे. एखाद्या न्यायाधीशावरती बूट फेकला जातो. एखादा मूर्ख मंत्री म्हणतो की घटनाच आंबेडकरांनी लिहिली नाही आणि माणसाला अजूनही राग येणार. राग कधी येणार आहे? एकदा तुम्ही सगळे रक्त तपासून घ्या. माणूस खरंच माणूस म्हणलं की त्याला राग येतोय, त्याला प्रेम येतंय. सध्या ह्याचे फार कमी झालेलं आहे. राग येईन, प्रेम येईन. जरा या निवडणुकीच्या निमित्तानं आपलं ब्लड तपासून घ्या की नक्की रक्त वाहायलंय की काही भेंडीचा रस पीस त्याच्यात मिसळला गेलाय. तसं असेल तर औषध घेऊन रक्त शुद्ध करून राग येऊ द्या, प्रेम येऊ द्या. काय अवघड नाही निवडणूक, एवढं मी तुम्हाला विश्वास देतो. भविष्यात खूप बोलायचं आहे आपल्याला निवडणुकीमध्ये, त्यामुळं फार लांबलचक वेळ घेत नाही. मोठ्या संख्येनं अगदी 1 दिवसाच्या निरोपावरती तुम्ही सगळे आले. आपणाला ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढायची आहे. ही खुनगाठ मनाशी सगळे बांधा. जिल्ह्याचं, इतर पक्षाचं सगळ्या माझ्यावर सोडा. मी समविचारी सगळ्या पक्षांना सोबत घेण्याची तयारी, समविचारी सगळ्या पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची माझी तयारी आहे. प्रसंगी आपणाला राष्ट्रवादीला कुठं नुकसान करून घ्यावं लागलं तर हरकत नाही,
पण आपणाला इथं निधर्मी, धर्मनिरपेक्ष, विचारवंत, शांत आणि सगळ्यांना घेऊन चालणारं नेतृत्व निर्माण करणार आहे. जेव्हा काही मिळवायचं असतं तेव्हा काही आपणाला द्यायची आणि घालवायची सुद्धा तयारी मनाची ठेवली पाहिजे. येथे 3-4 महिने आपलं काम करून तास, 2 तास, 4 तास याला वेळ द्या. हे एकट्याचं काम नाही. जगन्नाथाच्या रथाला जसे अनेक हात लागल्यानंतरच रथ हालतो, तसं तुमच्या सगळ्याचे हात उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मजबूतीनं लागावे एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.